अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता मा पुण्यराशी, नमस्कार माझा तया सद्गुरु ज्ञानेश्वरासे. कुंडलीवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, तुकाराम राम कृष्णा हरे. उदार गंभीर सुंदर कांड, ते संपवून अतिशय गोड. पुढा उठा उठावले युद्धकांड, अति प्रचंड प्रतापी. या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतायत, माय बापांनो, आस्था भावार्थ रामायण च्या माध्यमातून आज युद्धकांडाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी छोटासा परिहार. सर्व भाविकांना कळवण्यात येते की आस्था भावार्थ रामायण हे प्ले स्टोअर वरती ऍप उपलब्ध करण्यात आलेलं आहे आणि त्या ऍप वरती सर्वांना युद्धकांडापासून आणि पुन्हा बालकांडापासून सर्व अध्याय त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तरी सर्वांनी प्ले स्टोअर मधून पहिल्यांदा ते ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी संत एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत, उदार गंभीर सुंदर कांड. सुंदर कांड हे उदार आहे, गंभीर आहे. कारण सुंदर कांड हे हनुमंताचं चरित्र आहे आणि अनवरत आनंदे वर्षतीये. संताचं चरित्र ते आहे जे अविरत त्या ठिकाणी आनंदाचा वर्षाव करतं. अशा प्रकारचं उदार असणार, गंभीर असणार सुंदर कांड जे अतिशय गोड होतं, ते सुंदर कांड त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की जनार्दन स्वामींच्या कृपेनं त्या ठिकाणी संपलेला आहे आणि आता प्रचंड असणारं युद्धकांड या ठिकाणी सुरुवात होतीये असं ग्रंथकर्ते सांगताय. वाखानावया युद्धकांड, माझे केवी सरते तोंड. तरी जनार्दन कृपा अखंड, जे कांडे कांड अर्थवी. ग्रंथकर्ते सांगतायत, वाखाणावया युद्धकांड, माझे केवी सरते तोंड. युद्धकांडाचं वर्णन करण्यासाठी त्या ठिकाणी योग्य असं माझं वदन नाहीये, किंबहुना माझ्यात ती पात्रता नाही. त्यामुळं मी लहान आहे पण मी लहानाचा नाही. होय, मी मोठा नाही पण मी मोठ्याच आहे. बोलण्याचा अर्थ काय होतो की मी त्यासाठी योग्य आहे, फक्त पद्धत विनम्रतेची आहे. नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की भगवंताचं आणि राजा रावणाचं युद्ध होणार आहे आणि त्या युद्धकांडाचं वर्णन करण्यासाठी सामर्थ्य माझ्या मुखात नाही, परंतु उदंड अशी कृपा असणारे जनार्दन स्वामी माझे गुरु आहेत आणि त्यांच्या उदंड कृपेच्या माध्यमातून कांड आणि कांड होय. ओवी चढीत दावोनी ओवी आणि कथा वदवी श्रीराम. अशा प्रकारे सद्गुरु माझ्याकडून कथेचं वर्णन करून घेतात. रामायणीचा सखोल अर्थ, वक्ता जनार्दन समर्थ. सभाय परिपूर्ण रघुनाथ, ग्रंथ परमार्थ श्रीराम. रामायणीचा सखोल अर्थ. रामायण हे अतिशय खोल सखोल अशा प्रकारचा ग्रंथ आहे, परंतु या ग्रंथाचे वक्ते जनार्दन स्वामी हे समर्थ आहे आणि जनार्दनाच्या सबाह्य रामचंद्र प्रभू आहे. आतमध्ये राम, बाहेर राम, अशा प्रकारे ग्रंथी परमार्थू श्रीराम.
ग्रंथामध्ये परमार्थ श्रीराम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उद्देश श्रीराम आहे. ज्या गोष्टीचा उद्देश श्रीराम आहे त्याला परमार्थ म्हणतात असं सांगतात. रामायणीचे निजसार शरी कोंदले अक्षर पदार्थ चिन्माचिद चिन्मात्र परम पवित्र राम कथा. रामायणाचं निजसार काय आहे तर अक्षरी कोंदले अक्षर. अक्षर म्हणजे काय, जे क्षर होत नाही, आणि अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे. म्हणून पद आणि पदार्थ या ठिकाणी चिन्मात्र आहे. चिन्मात्र म्हणजे ज्ञानस्वरूप, चिन्मात्र म्हणजे चैतन्य घन. रामायणातल्या प्रत्येक शब्दाचं पद हे पदी बैसोनी पदवी घेईजे, अशा प्रकारची अतिशय पवित्र रमणीय अशी रामकथा आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. कथे माझी कथार्थ सभाय कोंदला रघुनाथ. हाच ग्रंथची परमार्थ निजात्म स्वार्थ साधक. या ठिकाणी ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले आहेत, माय बापांनो, कथे माझी कथार्थ. जी काही कथा आहे त्या कथेमध्ये असणारा कथेचा अर्थ कोणता आहे तर सबाह्य कोंदला रघुनाथ. आतमध्ये राम, म्हणून रामायण सांगत असताना रामच सांगावा, आणि रामायणाबद्दल बोलत असताना रामच बोलावा, आणि रामायणाकडे जात असताना राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. म्हणून सांगतायत हाची ग्रंथीचा परमार्थ, हा ग्रंथातला परमार्थ आहे. म्हणून साधकाचा निज स्वार्थ जर कशात असेल तर राम मिळवण्यात आहे. होय आपुला तो एक देव निघाला, तेने विन जीवा सुख नोहे. कारण सुख म्हणजे श्रीराम आहे. जो श्रीराम मिळतो त्याला रामायण म्हणतात. विषम जरी रामचरित्र तरी ते कथा चिन्मात्र. जनार्दन कृपाती उदार कथा सुखसार स्वानंदे. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत विषम जरी रामचरित्र. हे बघा, सम असो की विषम असो, बद्ध असो की बुद्ध असो, कथा रामाची महत्वाची आहे, विषय रामाचा महत्वाचा आहे. अहो अतिशय योग्य चालू आहे पण त्यात राम नाही, मग तो काय हरिवीन जन्म नरकाची पैजा. त्यामुळे तोकडी मोकडी असावी, अबद्ध शब्दात असावी, पण कथा रामाचीच असावी. चर्चेचा चर्चनीय विषय राम आहे, किंतत ब्रह्म की अध्यात्म. पण या ठिकाणी सांगितलं की विषमतेचा प्रश्न नाहीये, कारण जनार्दन कृपा अति उदार. मी जे काही भावार्थ रामायण सांगतोय या भावार्थ रामायण कथेवरती अतिशय उदार असणाऱ्या जनार्दन स्वामींची कृपा आहे. आणि ज्या ठिकाणी सद्गुरु उदार आहे त्या ठिकाणी शिष्य हा परिपक्व दशेला जात असतो. त्यामुळे श्रोते माय बापांनो, अतिशय सादर होऊन भावार्थानं ही भावार्थ रामायण कथा ऐका. तुम्हाला राम मिळवून देण्याची जिम्मेदारी आमची. माझे जे वदते वदन स्वय झाला रघुनंदन. वचना वचनी निर्वचन कथा पावन से रामे. माझे वदते जे वदन स्वय झाला रघुनंदन. माझ्या मुखामध्ये स्वतः रामचंद्र प्रभू बसलेले आहेत, माझं मुखच राम झालेले आहे. आणि वक्ता वचन स्वय झाला, म्हणून वचना वचनी निर्वचन. माझ्या प्रत्येक वचनातून जे निर्वचन होत आहे ती स्वतः रामचंद्र प्रभू करून घेतायत.
त्यामुळं भावार्थ रामायण हे यथार्थ रामायण आहे. श्रीराम कथेचा गुह्यार्थ यथार्थ बदवी रघुनाथ. वाह! माझे हाती लेखनी दौत कथा लिहित श्रीराम. अहो भावार्थ रामायण कथा होय. काय नेनो रघुनाथा माझी आवडे मराठी कथा. नाथ महाराजांनी सांगितलं नेमकी मला मराठी कथा माझी नाथ देवरामाला काय आवडली. स्वतः निज गुह्यार्थ त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू स्वतः बोलवून घेतायत. त्यामुळे ही कथा कशी आहे, यथार्थ आहे. या कथेमध्ये गुह्यार्थ रामचंद्र प्रभू आहेत. म्हणून माझा आदरोनिया हातो कथा लिहवितो श्रीराम. आणि स्वतःच चरित्र स्वतः करून घेतायत. म्हणून हे यथार्थ आहे. माझे दृष्टीचे देखणे पण श्रीराम हवाल्या पण दावी कथा निरूपण जागृती स्वप्ने सुषुप्ती. माझ्या दृष्टीचं देखणे पण राम झालेले आहेत आणि जागृती स्वप्न सुसुप्ती अवस्थेमध्ये मला प्रभू रामायणच दाखवतात. जागृती स्वयंकर्म करिता तव कर्मी प्रगटे श्रीराम कथा. स्वप्नी प्रगटे निज गुज वार्ता होय सांगता श्रीराम. जागृती स्वयंकर्म करिता तव कर्मी प्रगटे श्रीराम कथा. अहो मी कोणतं जरी काम करायला बसलो ना तर त्या कामातच राम होय. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तशा पद्धतीमध्ये या ठिकाणी सांगता येत कथा निरूप जागृती स्वप्न सुसुप्ती अवस्थेमध्ये प्रभू ही कथा माझ्याकडून करून घेतात. सुषुप्ती करता सुखे शयन ते नाही जन्म मरण नाही कर्म धर्माचरण सुषुप्ती पूर्ण श्रीरामा. मी स्वतः सुखानं सुसुप्ती अवस्थेमध्ये शयन करत असताना ज्या ठिकाणी जन्म मरणाची बाधा नाही अशा सुसुप्ती अवस्थेमध्ये स्वतः श्रीरामाचं चिंतन माझ्याकडून होतंय. करू बैसता भोजन ग्रासो ग्रासी रामायण जेवणी गोड श्रीराम भजन दावी आपण श्रीराम. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत होय. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याच्यामुळे जेवण करायला बसल्यानंतर घासो घासी रामायण. प्रत्येक होय राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. जेवण करत असताना राम राम म्हटलं तर रामायणाचं चिंतन मी करतोय. त्याच्यामुळं काय होतंय हो तर जेवणी गोड श्रीराम भजन. जेवणामध्ये गोड भजन म्हणून गोड जेवण करत असताना नाव कोणतं घ्यावं. वदनी कवळ घेता नाम घ्या अशा श्रीरामाचं भजन माझ्या स्वभावाचा अविभाज्य भाग झालेला आहे. चवीचा कथा रसात रस स्वाद रघुनाथ करोणी भोजनाचा अंत रामायणार्थ रामदावी. जेवण करत असताना चविष्ट पदार्थ हातात घेतले तर त्या चवीत राम दिसतो का. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत. दृष्टीचे सर्व विषय राम झालेले आहेत कारण विषय तो त्यांचा नारायण. म्हणून सांगू लागलेले आहेत रस स्वाद रघुनाथ. मग सामान्य भोजनाचा मी काय केला
अंत केला आणि रामायणाचं गोड भोजन मला रामचंद्र प्रभू वाढायला सांगतात. चाखू जाता रस स्वादन रस रसना रघुनंदन श्रीरामे स्वानंद भोजन रामायणाती गोडा चाखू जाता रस स्वादन रस रसना रघुनंदन. वा. होय, भोजन चाखायला गेलं तर त्या भोजनात कोण आहे? राम. होय, त्वचा घेवो जाय स्पर्शासी तव दोहिते राम प्रकाशी. अशा पद्धतीमध्ये रस म्हणजे राम, जीभ म्हणजे राम, सर्व भोगताच श्रीराम झाल्यामुळं श्रीरामे स्वानंद भोजन. श्रीरामामुळं आनंदाचं भोजन, म्हणून आनंदाचं स्वानंदाचं भोजन म्हणजे रामायण आहे, जे अंतःकरणाची राम मिळवण्याची भूक मिटवतं आणि जीवनाचा स्वार्थ साध्य करून देणारी ही कथा अतिशय परम पवित्र पावन आहे. चाखता रामायण गोडी रस रसना रसत्व सांडे दृष्टी द्रष्टात संधी जोडिता जोडी राम कथा. रामायणाची गोडी चाखल्यानंतर रसना रसत्व सांडे. होय, जिभीला सामान्य रसाचा वीट येतो, कारण ब्रह्मरस घेई काढा. एकदा का रामायण रूपी ब्रह्मरसाचा काढा घ्यायची सवय लागली, अहो इतर जेवणानं पीडा वाढतात. साखर खाली तर डायबिटीज होते, बकळ मिरचू खाल्लं तर दुसरंच मार्ग लागते. परंतु रामायण घेतल्यानंतर तेने पिढा वारेल, म्हणून रामायण घेण्याची सवय माझ्या जिभीला लागली. त्यामुळे इतर रस केवी रुचती. आता इतर रस मात्र फिके पडायला लागले. दृष्टी दृश्याते ओसंडी. आता दृष्टीनं सामान्य गोष्टी पाहायच्या सोडून दिल्या, कारण जबबरी तुझे रूप नाही दिठे तवची संसारी गोमटी. एकदा का रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. म्हणून सांगताय जोडीता हो जोडी राम कथा. आता राम कथा जोडायची सवय लागली. काय जोडायची? राम कथा. माय बापांनो लक्षात घ्या, ही ज्ञानवंताची लक्षण आहे, गुणवंताची लक्षण आहे. राम कथा कुणीही जोडू शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञानी व्यक्ती पाहिजे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ. करू जाता सुखे शयन विसरणे ती रामायण सेज भाजांतरुण होया पण श्रीराम. नाथ महाराज म्हणू लागले, मी झोपायला गेलो तर मला बाजत राम, अंथरुणामध्ये राम, डुकलीमध्ये सुद्धा राम, कारण सर्व कर्मी श्री रघुनंदनाशी अवस्था झाली. रामायण लिहावयार्थी जागृती स्वप्नी आणि सुषुप्ते विषमेणा रघुपती अहोरात्री रामकथा. रामायण लिहावयार्थी. होय, रामायण करूनच घ्यायचंय, भगवंतानं ठरविलेलंच होत. कारण अगोदर रामायण वाल्मिक ऋषींनी संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे. तुलसीदासांनी सुद्धा त्याचं हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. परंतु मराठीतल्या लोकांना, महाराष्ट्र मंडळींना रामायण यावं हे रामांनी ठरवलं. म्हणून नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये रामायण,
जागृतीमध्ये रामायण, सुसुप्तीमध्ये रामायण आणि पाठलाग करून रामानं लिहून घेतलेलं हे भावार्थ रामायण आहे. रामायण लिहावयासाठी रामे पुरविली माझी पाठी. वाह! मी पण हरोनी हटाहटी कथा मराठी स्वयदावी. स्वतः रामचंद्र प्रभूंनी रामायण लिहावयासाठी रामे पुरविली माझी पाठी. नाथ महाराज म्हणू लागली, मी लय आळशी होतो, घरची कामं सांगायची आणि रामायणाला मी चकल्या मारायच्या. झोप येईल म्हणायचं तर झोपीत मला रामायण दिसायचं. जेवण करावं म्हटलं तर ग्रासोग्रासी स्मरेर गुणंदन. बघावं म्हटलं तर रामायणच. सुसुप्ती अवस्थेमध्ये रामायणच. अशा पद्धतीत रामचंद्र प्रभूंनी माझी पाठ पुरवली, म्हणजे माझा पाठलाग केला. मी पण हरोनी हटी तटी. आणि माझ्यातला जो मीपणाचा गर्व आहे, हे बघा, जोपर्यंत माणसाला काहीतरी गर्व आहे तोपर्यंत माणूस परमार्थाला पात्र होत नाही. तो गर्व माझा भगवंतानं हरण केला आणि मीपणाच्या माथ्यावर स्वतः राम बसले आणि कथा मराठी स्मेवदवी. आणि माझ्याकडून या महाराष्ट्रामध्ये, होय, ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न कोणतं आहे? ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी राम कथा रूपी त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा वर्षाव रामचंद्र प्रभू माझ्याकडून करून घेतायत, असं संत एकनाथ महाराज सांगतात. श्रीरामाची रामकथा जे चहू मूर्ती ते हानिलाता. निर्वसून चहू पुरुषार्था कथार्था प्रभ्रम. नाथ महाराज सांगू लागले, बाबांनो, श्रीरामाची रामकथा. रामकथा. आजकाल काही लोक काय करायले, महाराजाची रामकथा म्हणाली, राम सांगायचं सोडून देऊन काही बी सांगायले. तसं नाही. रामाच्या रामकथेमध्ये फक्त राम पाहिजे. आणि त्या रामकथेला नुसतं जायचंय जरी म्हटलं तर देवाची द्वारी क्षण भरी तेने मुक्तीच्या रे साधियल्या. मग दारात जायचंय का घरात जायचंय? घरात जायचंय. मग घरात जर जायचं असेल तर चहू मुक्ती ते हानी लाता. दरवाजातल्यांना म्हणावं लागतं, सरका बाजूला, मला रामायण ऐकायला जायचंय. म्हणजे मला रामामध्ये जायचंय, कारण मी कामाचा आहे. बिनकामाचे रस्त्यातून परत जाते. लक्षात घ्या, निर्भत सोनी चहू पुरुषार्था. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थ आहे. राम मिळवण्यामध्ये जर धर्म आडवा येत असेल तर त्याला लाथ मारायची. चले का? देव जोडे तरी करावा अधर्म. अर्थ, पैसा, होय, पैसा कमवायच्या वेळेला जर रामायणाचा प्रस्ताव मांडला तर पैसा कमवण्याची वेळ बदलायची, रामायणाची बदलायची नाही. अर्थ, काम, संसारिक गोष्टी समोर येत असतील तर बाजूला सारायच्या, पण या सारल्या जातात कधी? राम कथेचा आनंद उपभोगण्याची आस्था अंतःकरणावर निर्माण झाली की मग काय, निर्भत सोनी चहू पुरुषार्था. एखादा म्हणला ना, तुला मोक्ष देतो रामायणातून, उठ. त्याला म्हणे, तू हा मोक्ष तुझ्या खिशात ठेव, मला कोण पाहिजे? अहो, रामायणाची प्रत्येक पद आणि पदार्थ राम आहे. त्याच्यामुळे माय बापांनो, कथार्थता परब्रह्म. एवढा साधा ताकाचा स्वार्थ साधा वयास गुणात रामायण स्वयलिवित शुद्ध परमार्थ राम कथा. एवढा साधकाचा स्वार्थ. माय
बापांनो, हा सगळा तुमचा आमचा स्वार्थ आहे. कारण साधक कुणाला म्हणावं? जो साध्य करण्यासाठी आलाय त्याला साधक म्हणावं. काय साध्य करायचंय? तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जो जो देव मिळवण्यासाठी जन्माला आलेला आहे. होय, तुम्ही आम्ही घर बांधायला बायका लेकर करायला जन्मलो का? देवी दिला देह भजना गोमटा. बाबांनो, भजनाच्या माध्यमातून राम मिळवण्यासाठी तुम्ही जन्माला आलात म्हणजे तुम्ही साधक आहात. आणि साधावया श्रीरघुनाथो. रामायण स्वतः रामचंद्र प्रभू लिहून घेतायत. होय, पंढरपूरला जायचा रस्ता स्वतः पांडुरंगाने बनवलेला आहे. त्याच्यामुळे चुकेल याची चिंता करायची गरज आहे का? नाही. तुम्ही फक्त काय करा? रामायण ऐका, रामायण सांगा, रामायण वाचा आणि रामायणाप्रमाणे जगा. हा शुद्ध परमार्थ म्हणजेच रामायण. हरिकथा निरूपण नित्य करिता नामस्मरण. स्वय ब्रह्मये ओन सोर देविका धेनु वतसासी. ग्रंथकर्ते सांगतायत असो हरिकथा निरूपण. कारण ही कथा कुणाची आहे? हरीची आहे. म्हणून येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी. अहो, जी वाणी हरीच्या गुणांचं गायन करते, जी कान हरीच्या कीर्तीचं श्रवण करतात, ती धन्य आहे. म्हणून सांगतात नित्य करिता नाम स्मरण. रामायण ऐकणं आणि राम म्हणणं हे नामाचं श्रवण आहे. आणि मग स्वतः ब्रह्म म्हणजेच रामचंद्र प्रभू तुमच्याकडे तसे येतात जशी चरायला सोडलेली गाय रात्री घराकडे जाते शेपूट वर करून. का? आणि बिरड्याला अडकिलेलं वासरू सुद्धा शेपूट वर करून सोडल्यानंतर दुनिया मोकळी असते, पण जातं कुठं? होय, त्या वासराला धरून माईकडे न्यावं लागतं का? तसं तुम्ही संसाराच्या बिरड्याला जरी बांधलेले असाल तरी त्या रामरूपी गायीकडे तुमचा ओघ असला पाहिजे, तुमची मुसांड असली पाहिजे. म्हणजे प्रभू सुद्धा तुम्हाला येऊन भेट देतील. राम नाम स्मरणासाठी परब्रह्मीच पडे मिठी. ते नाम सांडून करंटी करीती आटाटी कुशभ्रंती काय. राम नाम स्मरणासाठी. अहो, तुम्ही नुसतं राम नामाचं काय करायचंय? स्मरण करायचंय. परब्रह्मासोबत मिठी पडते, अचानक गाठ पडते. कारण ज्या रस्त्याला जाल तिथल्या माणसांची गाठ पडणारच. त्याच्यामुळं परब्रह्मी ये मिठी ते नाम सांडोनी करंटी. ज्या रामाच्या नावानं राम मिळतो ते सोडून देऊन करंट्या कपाळाची काय करतात? नेणे अद्वैत वाटा. मग अशांना रामकृष्णी पैठा कैसे होय. म्हणून करीती आटाटी कुशमृत्तिका. माय बापांना आठास करून संसार करतात. वर्ग लाता देऊन बाहेर काढते, 8 तास ठेवून बायकोची लाड पुरवतात, परंतु पत्नी सुद्धा कामाला येत नाही. माय बापांनो, तुझ्या चक्रपाणी शिवाय कोणीच नाही, लक्षात ठेवा. न कर्मणा न प्रयजा श्रुती कर्मे नभे पद प्राप्ती. कर्मे तेज धर्म स्थिती परब्रह्म प्राप्ती राम नामे. न कर्मणा प्रजया श्रुती. कर्मानं राम मिळत नाही हे श्रुतींनी सांगितलेलं आहे. कर्मानं गती मिळते आणि गती गहन आहे. राम गतीची विश्रांती आहे. त्यामुळं कर्म संसारात कितीही करा
आणि राम म्हणून जर कर्म केलं तर राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी. होय, त्यामुळं कर्म संपलं की राम मिळतो आणि कर्म भोगायचं शिल्लक राहिलं की गती मिळते, जन्म मिळतो. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या, त्या वासनेचा संपूर्ण घात करण्यासाठी रामाचं नाम समर्थ आहे. त्यामुळं माय बापांनो, परब्रह्म प्राप्ती राम नामे, राम मिळवायचा आहे तर रामायण आणि राम म्हणण्याला पर्याय दुसरा नाही. ऐशी राम नामाची ख्याती तो श्रीराम लंके प्रती घेऊन आला वानर पंक्ती लंकापती दंडाभया. अशा प्रकारची राम नामाची ख्याती आहे. ज्या रामाच्या नामाची एवढी ख्याती आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर कल्याण होतं. नाही, कल्याण म्हणजेच राम. तो कल्याणाची मूर्ती असणारे रामचंद्र प्रभू वानरांचा सर्व मेळ करून अहंकारी असणाऱ्या रावणाला दंड देण्यासाठी लंकेमध्ये आलेले आहेत. समुद्री सेतू बोधन वानर सेना घेऊन लंकाला रघुनंदन भेरी निशान लावणे. समुद्रावरती रामचंद्र प्रभूंनी सेतू बांधलेला, वानर सैन्य घेतलेला आहे आणि निशाण त्राटून रावणासोबत युद्धाला प्रभू तयार आहेत. आला देखो रघुनंदन रावण झाला अति उद्विग्न पाचारणी शुक शारण दुःख दारुण आलोची. रामचंद्र प्रभू लंकेच्या तीरावरती आलेले आहेत. कळाल्यानंतर रावण उद्विग्न झाला, शुक सारणाला बोलवला आणि आपल्या अंतकरणातलं दुःख बोलून दाखवतोय. माझे प्रधान गुणवत्ता पूर्ण नाही सहिताचे आठवण करिता वारुणी माझी मध्यपान तेथे पाठवी कोण हेर चारण चार. हेराला त्या ठिकाणी बोलवलेला शुक आणि सारण हे गुप्तचर विभागाचे अधिकारी होते. त्यांना रावणानं बोलवलं, स्वतः राजानं बोलवलं, म्हणू लागला माझे प्रधान हे उन्मत्त झालेले आहेत. होय, ज्या त्या डिपार्टमेंटचं काम त्या त्या मंत्र्यानं करायला पाहिजे, पण मंत्री लाचखोर झाले, मंत्री मद्यप्राशन करणारे आणि अय्याशी झाले. त्याच्यामुळे परशत्रूचं सैन्य दारात येऊन ठेपलंय तरी सुद्धा गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांना तिथं पाठवण्याचं त्यांना लक्ष राहिलं नाही. रावण स्वतः काम करतोय. असो माझ्या प्रधानाची कथा माझी मजाची पडली चिंता लंके आल्यास रघुनाथ काय आता करावे. सुख सारणाला त्या ठिकाणी रावण म्हणू लागलेला आहे, प्रधानाचं जाऊ द्या म्हणला, मला माझ्या जीवाचं पडलाय. राम लंकेला आलाय, आता मी काय करू. तुम्ही जावून हेर व्रती श्रीराम सैन्य आहे किती झुंजारानी वीर व्रती संख्या मज प्रति सांगावी. आणि तो त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, तुम्ही आता जा हेराच्या वृत्तीनं तिथं जाऊन हेरगिरी करा आणि रामाचं सैन्य किती आहे आणि नुसतेच जत्रेला आले का त्याच्यातले युद्ध करण्यासाठी वीरवृत्तीनं किती भरलेले आहेत. कारण रिकामी जत्रा डोक्याला ताप असतो. कार्यकर्ते असावेत कार्य करायला. आज आमच्याकडे उताडा बकळ आहे पण कामाचा एकही नाही. रावण त्या ठिकाणी म्हणू लागला, भजने आलेत बकळ पण देह जावो अथवा राहो या पद्धतीचे किती आहेत ते मला सांग. श्रीरामाचा उत्साह पूर्ण
सांग. आणि युद्ध करण्यामध्ये श्रीरामाचा पूर्ण उत्साह आहे. अपूर्ण उत्साहाने युद्ध करता येत नाही. रामाच्या जवळ कोणकोणती शस्त्रास्त्र आहेत आणि रामाचा संपूर्ण सखा असणारा लक्ष्मण. होय, सखा कुणाला म्हणावं? ज्याचं तनमनासहित लक्ष आहे त्याला सखा म्हणावं. आणि अशा प्रकारचा लक्ष्मण आहे. त्याच्यामुळे रामाच्या लक्ष्मणाची अंगवन मला सांग असं अहंकारी रावण म्हणू लागला. कारण परमार्थाचा घात लक्ष्मण मारला की परमार्थ संपला. बरं, कारण सौमित्राविन येथ काही नोहेमी रघुनाथ. रावणाला हे सगळे मुद्दे पाठ होते म्हणून रावण बलवान होता. रावण म्हणू लागला लक्ष्मणाचं बळ मला सांग. श्रीरामाचे बळदळ वानराचे शौर्यशीळ लक्ष्मणाचा रणकल करून विबळ मज सांग. श्रीरामाचं बळ किती आहे, श्रीरामाचं दळ किती आहे, वानरांचं शौर्य काय. होय, आणि वानरांचं शीळ काय. शील महत्वाचं आहे. आपण समजा एखादा गुणवान आहे पण जर शील त्याचं खराब असलं तर तो कार्यकर्ता होऊ शकत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती कशाला भूलतेत का. होय, चांगलं पंक्तीला जापण आणलं. आजकालची लोक भारतात राहते, भारताचं राशन खाते, पण निवडणुकीत चिवड्यावर मतदान करते. का? भारत विकला चिवड्या. कारण घटनेला पायदळी तुडवणं म्हणजे यांचं शील खराब आहे. आणि ज्यांचं शील खराब असतं ना त्यांच्यावर आघात लवकर करता येतो. रावण विचार करू लागला रामासोबत आलेल्या वानरांचं शील काय, त्यांचं शौर्य काय, लक्ष्मणाचा रणकल्लोळ. जर युद्ध सुरू झालं तर लक्ष्मण काय सामर्थ्यानं उभा राहू शकतो हे सगळं विवरण व्यवस्थित, प्रत्येकाचं सामर्थ्य, प्रत्येकाचं उत्साह आणि प्रत्येकाची असलेली आस्था याचं मला या ठिकाणी विवेचन कर असं रामचंद्र प्रभूंचा शत्रू असणारा रावण शुक सारणाला बोलतो. जाता राक्षस वेश स्थिती कपी तुमचा घात करीती हे होऊन वानर वेश बुंती सैन्य संपत्ती गुणावी. राक्षसाचा वेश धरून जर तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला रट्टीच आहे. होय, वारकऱ्याच्या इथं आजकाल कसली बी वेश घालून आले, कोणी खेचे आले तरी आम्ही घ्यायला, कारण आम्हाला आखली नाही. रावणानं रावणाच्या हेरांना सांगितलं बिनाकली वारकरी नाहीत म्हणले, तिथं वारकऱ्याचेच कपडे घालावे लागते, कपाळाला गंधच लावावं लागतंय तर तिथं घेतेत, नाही तर रटे देतेत. तू जर राक्षसाच्या वेशात गेलास तर तुला राक्षस वेशात ते घेणार नाही, ते तुला मारतील. त्याच्यामुळे तू वारकऱ्यासारखं जा, म्हणजेच वानर होऊन जा. त्यावेळेस वानर ना आता वारकरी हो, लक्षात घ्या. परंतु आताचे वारकरी कुणालाही घ्यायले, वारकऱ्यासारखी टोपी असावी त्याची, वारकऱ्यासारखा गंध असावा, वारकऱ्यासारखं त्याचं नाव असावं, वारकरी त्याची जात असावी. होय, माझी जातीचा मज भेटो कोणी, आणि कोणी जातीचा जमते त्याला आक्रमाशी. होय, येथ पाहिजे जातीचे. म्हणून त्या ठिकाणी रावणानं सांगितलं ते जातीवंत राम भक्त आहेत, तू त्यांच्या वेशात गेला नाहीस तर मार खाशील. ऐकून रावणाचे वचन शुकानी सारण वानर वेश घेऊ धरून जाण आले आपण कपी सैनी. रावणाचं बोलणं ऐकलं शुक सारणानं वानराचा वेश धरला आणि रामाच्या सैन्यामध्ये आले. सैन्य पाहता निवाळे वानर दाटले चौकडे रीती पृथ्वी दृष्टी न पडे मागे पुढे कोंदले. त्या ठिकाणी वानर बघू लागले शुक आणि सारण. तर वानर कुठे,
वानर दाटले चहूकडे, रीती पृथ्वी दृष्टी न पडे. रिकामी जागाच दिसत नाही, कारण ईश्वर निष्ठेची मंदियाळी. जागाच रिकामी नाही, सगळीकडेच वारकरी वारकरीच. वानर दाटले भूतळी, वानर दाटले नभस्थळी, वानर दाटले जळी स्थळी, लंकामुळे कलकलती. जमिनीवर वानर आहेत, आकाशामध्ये वानर आहेत, पर्वतावर वानर आहेत, समुद्राच्या तीरावरती वानर आहेत, लंकेच्या मुळावर उठलेल्या गर्जना करतात. येथे करिता शंख स्फुरण, वानर संख्या न करवे जाण, थोटा बले सुख सारण, वानर संख्या न गणविती. आणि अशा वानरांच्या मेळ्यामध्ये सुख सारणी 1 2 3 4 किती मोजणार आहे? मोजण्याचं स्फुरण संपलं, अगणित वानर आहे. आदळले लंकेशी, ससंख्य वानर आकाशे, कपे कोंदले पृथ्वीसे, सिंधू पासी अगणित. एक आदळले लंकेशी, एक त्या ठिकाणी तणकण लंकेवरती उड्डाण टाकू लागलं. लाखो जमिनीवर दिसू लागले, लाखो समुद्रावरती आहेत, आकाशामध्ये वानरच वानर दिसतात. मागून वानरांच्या परवडी, सवेग धावती तातडी, नळनिळांग दवीर कोडे, आती कडाडी पय आले. आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी मागे दिंडी, माग तेवढेच पुढे तितकेच, इकडं तितकेच, तिकडं तितकेच, वाळवंटात तितकेच. तशा प्रकारे सगळीकडे वानरच वानर आहेत. नळ नीळ जांबवंतासारखी मोठी वानर दिसतात. रामा पाठीसी वानर, अर्बुदे निर्बुदे पद्मनिकर, त्या मागे सुग्रीवाचा भार, अति अपार असंख्य. रामाच्या पाठीमागे अर्बुद पद्मनिखर होय, किती संख्या मोजली तरी कमी पडेल एवढी वानर दिसतात. वेगळे पयुत्पत्ती, वेगळ्या वेगळ्या भार नेण किती, संख्या करिता शंख स्फुरते, सैन्य संपत्ती न गणवे. सुग्रीवाचं सैन्य वेगवेगळ्या, प्रत्येकाचं अफाट सैन्य आहे. किती आहे सांगता येणारच नाही. शोधिता वानर पाळ, तिने तव ओळखिले विभीषणे, त्याचे लक्षण लक्षणे, धरले तेने साठोपे. आणि त्या ठिकाणी ही शुक सारण मोजामुजी करू लागले, मला तोंड बघू लागले, भजन करायचे सोडून. तेव्हाच लक्षात येते हे दिंडीतलं नव्हतं. विभीषणाने त्या ठिकाणी धरले इकडे तिकडे बघणारे शुक सारण, आणि काय करतात? हेरांचे लक्षण लक्षू जाणे विभीषण, त्याही लक्ष्मणाचे लक्षण, अति विधान अवधार. दोन्ही हेरांचं जे काही लक्षण आहे ते लक्षणामध्ये विलक्षण असे विभीषण आहेत. काय करतात ऐका. विधान विरान उलटे किराण, करुणे नती सुख सारण, अवघे म्हणती कपटी पूर्ण, दरी धावून विभीषणा. मृदंगाच्या तालावर वारकऱ्यानंच नाचू जाणं हे कुणाचाही धंदा नाही होय. चित्रपटात वरी तोंड करून नाचणाराला ये म्हणा पाऊल खेळून दाखव, येते? शक्य नाही. वानर उलट्या उड्या मारू लागले शुक सारणाला, ते जमत नव्हतं. विभीषणानं जाऊन धरले, आणि के त्यासी धरू जाता, दोघे पळती लगुला गवता, विभीषण
धरिता धावणे आणि की त्यासी धरू जातात. त्यांना धरायला गेल्यानंतर राक्षस गतीनं पळण्याचा प्रयत्न करू लागले. विभीषणाला सगळंच माहिती होत. धरले वानरे बांधून वानर वेशी शीघ्र आणले रामापासे. राम कृपाळू सर्वभूतांचे काय त्यासी बोलता. वानर वेशामध्ये असणारे शुक सारण त्या ठिकाणी वानरांनी ओढीत ओढीत रामाकडे आणले. जगावर कृपा करणारे प्रभू काय बोलतात. तुम्ही त्याचे हेर वधा योग्य बोले शास्त्र. तरी मी नर मारी साचार वानर बार पहा माझा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं रावण हा चोर आहे म्हणले आणि चोराच्या बाजूने आलेले तुम्ही हेर आहे. होय, पहिली गोष्ट चोर तो प्रत्यक्ष वैरी. चोर दिसलाय म्हणल्यानंतर महाग कधी भांडण झालं का, ह्याचं माझं वैर आहे का विचार करायची गरज आहे का. दिसल्याबरोबर मार असतो आणि चोराच्या हेर सुद्धा मारण्यास योग्य आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून शास्त्र सांगतं तसं वागणं होय हे रामाचं कर्तव्य आहे. कर्तव्य नाही, रामाची प्रतिज्ञा ऐसी श्रीरामा होय. प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी. ही रामाची प्रतिज्ञा आहे. नाही तर रामाला शास्त्र बंधनकारक नाही. तरी सुद्धा राम शास्त्राने सांगू लागले चोराचा हेर हा जिवंत मारण्यास योग्य आहे. तरी सुद्धा तुम्ही युद्ध करायला आले नाहीत तर हेरगिरी करायला आलात. सैन्य मोजायचंय ना तर मोजा माझं सैन्य. अनिकापासून हे पळती म्हणून दिदले हलव्या हाती. रावण समावा राक्षस मावाची उत्पत्ती पुछा प्रती चाले ना. रामांनी विचार केला सर्व सैन्य दाखवायला दुसऱ्याच्या हातात द्यावे तर पळून जातील. मग हनुमाच्या हातात देऊ म्हणले. हे त्याच्या खानदानाच्या मुळावर जन्मलेला आहे. कोण? हनुमान. त्याचं गाव जाळून आता चालय. हनुमंताच्या शेपटाच्या आड्यात टाकले. कुठलीच माया ज्याच्यापाशी होय नाकळी सर्वथा माईसी. अशा प्रकारचा हनुमान यांना जमू देणार नाही. दोघे धरुणी पुच्छाव्रती स्तोमे स्तोमे वृक्ष उत्पत्ती. दाखविती दाखविली सैन्य संपत्ती. रावणा प्रती सांगावया. हनुमंतानं शेपटाच्या आड्यामध्ये त्या ठिकाणी हातकडी घालून पोलीस गावात फिरीत आहेत बघा. कवा रेटी देत. तशा प्रकारे त्या ठिकाणी राक्षस हनुमंतानं फिरवले. स्तोमे स्तोमे. त्याला म्हणायचं हे बघ हे एवढं सैन्य आहे. हे बघ ते तेवढं सैन्य आहे. ते त्या तुकडीचं आहे. ते त्या तुकडीचं आहे. दाखवायला मजा वाटते हो. पण आपले दिंडीचे वारकरी पक्के पाहिजे. एक लक्षात ठेवा. आजकाल काय व्हायले आम्ही मिरवणुका तर काढायलो शक्ती प्रदर्शनासाठी पण बिनलाजेचे दिसायला लागले. रामनवमीला किनगावात मिरवणूक काढली मोठी. आता समाज उतरला रस्त्यावर पण बेवडे चार पुढे झाले. समाजाची इज्जत गेली का आली. लोकांनी कळलं अरे यांच्यामध्ये शिस्त नाही. त्याच्यामुळं शिस्तबद्धता दिसली पाहिजे. सामर्थ्य असेल सामर्थ्य दिसेल असंच प्रदर्शित करावं लागतं. रामांचं सैन्य हे अतिशय शिस्तबद्ध होतं. शौर्य पुरुषार्थाने भरलेलं होतं. म्हणून शत्रूच्या हेरांना प्रत्यक्ष प्रदर्शन प्रभू करतात. तुम्ही दोघे मारिल्या जाण कोणा मुचे दादुले पण. रावणापाशी माझे वचन स्वय गरजून सांगावे. रामानं सांगितलं तुम्हा दोन शेवळेली मारून काय फायदा आहे. होय तुम्ही निरोप देणारा पैकी तर निरोपाचा माणूस मारायचा नसतो. तुम्ही काय करा त्या रावणाच्या समोर गर्जना करून माझे शब्द सांगा. काळी कडकडाट करी राक्षसा सपाट बाणी भेदून त्रिकोण
मुकुट दशकंठचे दिला. त्या शुक आणि सारण्यांना प्रभू म्हणू लागले, त्या रावणाला जाऊन सांगा, उद्या सकाळी सकाळी सूर्य उगवल्याबरोबर करीन राक्षसा समसपाट. तुमच्या राक्षस जातीला सपाट करून टाकणारे. सपाट शेतकरी म्हणतोय सकाळी त्याला ठोत नाही रे. तशा प्रकारे राक्षसांच्या अवलादी संपवण्यासाठी मी राम या ठिकाणी आलेलो आहे. माझे बाण सुटल्या देखा झाडी ती तोरण पताका. बाणी विध्वंसिनी लंका दशमुखाचे दोने. माझा का एकदा बाण सुटला ना, तुमचे हे जे उलटे बॉम्बलायचे झेंडे आहेत ना सगळे मोडून टाकतो म्हणले. पताका तुमची सर्व लंका उद्ध्वस्त करून बिनलादच्या रावणाला जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही. माझे बाण सुटल्या देख झाडी ती तो झालं वाटते. अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. दोघे सोडविले त्रिशुते कृपानिधी कृपाळू. अपराधी आणि निरपराधी यांना समान बुद्धीनं पाहणारे प्रभू आहे. होय, अतिशय कृपाळू असणारा देव आहे. त्यानं दोघांना त्यांनी त्या ठिकाणी सोडून दिला असं ग्रंथकर्ते सांगतात. सांगून पराक्रम पुरुषार्थ दोघा करविले निर्मुक्ता. स्वय चळचळा कापत लंका आत ते आले. रामचंद्र प्रभूंनी सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचं वर्णन त्याच्या समोर केलं. वानरांच्या शौर्य शक्तीचं प्रदर्शन केलं. होय, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपली पिरियड होती की नाही? आपलं सैन्य शक्ती प्रदर्शन करतं की नाही? का? शक्ती प्रदर्शनानं बाजूची शांत बसते. नाही तर बाजूला काही संत नाही शांत बसायला. शक्ती प्रदर्शन पाहिजे. जिथं संत आहे तिथं शक्ती प्रदर्शन म्हणजे पाया पडणं. आणि जिथं राक्षस आहे तिथं मनगड दाखवावं लागतं महाराज, तर ते शांत राहतं, इज्जतीत रामराम करतं, नाही तर अंगावर येत असते. रामानं शक्ती प्रदर्शन केलं, मोकळे सोडले, लंकेत गेले, लट 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 कापून रावणाच्या समोर रामाच्या पुरुषार्थाचं वर्णन करतात. चार अपराधी वधयुक्त ते श्रीरामे केले निर्मुक्त. धाके चळचळा कापत आले धावत लंकेसी. चोर होते, अपराधी होते, तरी सुद्धा रामानं निर्मुक्त केले. धाकानं लट 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 कापत लंकेमध्ये आलेले आहेत. रावण देखताही दृष्टी धाके धापन समाये पोटी. बोबडी वळलीसे पोटी सांगता गोष्टी चळकाप. रावणाला दृष्टीनं बघितल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडाचा फेस कमी होईना गेला महाराज. लप लप लागू लागले, धापा टाकू लागली. त्या ठिकाणी बोबडी वळलेली आहे, काय सांगावं त्यांना समजत नाही. स्वस्त होऊन निवाळे गोष्टी सांगतो रावणा पुढे. वानर सेना संख्य गाडे संख्य न घडे निश्चित. जरा स्वस्त झाले, गाम पुसला, तोंडाचा फेस पुसला आणि बोलू लागले, रावणा वानराचं सैन्य मोजणं शक्य नाही र बाबा. आम्ही जाता दोघे जण बिभीषणे धरले ओळखून. नेता रामापाशी बांधून अचूक मरण आम्ही मानो. त्या ठिकाणी दोघ जण म्हणू लागले, आम्ही गेलो, सैन्य संख्या मोजू लागलो,
विभीषणानं आम्हाला धरलं, रामापाशी नेलं, आम्हाला वाटलं आमचं नक्की सरलं. मारावे म्हणे विभीषण, मारा म्हणती वानरगण, राम धर्मात्मापणे दिदले सोडून प्रताप दृष्टी. आणि आम्हाला धरून रामापुढे नेल्यानंतर विभीषण तर म्हणू लागला येईल मारा. सुग्रीव सुद्धा मारा म्हणतोय, वानर सुद्धा मारा म्हणू लागले. परंतु रामचंद्र प्रभू प्रतापी आहेत, दूताला मारून पराक्रम होणार नाही म्हणून आम्हाला सोडले रावणा. हे मारिला दोघे जण, आम्हा काय जिंकला रावण. त्यासे दाखवा वानर सैन्य पाळती गणा सर्वही. रामाने विचार केला, हे दोघं मारले म्हणजे रावण जिंकला असं होणार आहे का? नाही होणार. मग हे कोण आहेत? पाळती ठेवण्यासाठी आलेत, म्हणजे सैन्य बघण्यासाठी आलेत. मग आपल्याकडे बकळ आहे ना, होय. कमी असताना म्हणा उगच म्हणावं लागते आम्ही लय बकळ, पण दाखवू नाही लागते. पण जास्त असताना दाखवायची काही भीती आहे का? नाही. रामाकडे भरपूर सैन्य असल्यामुळं त्यांनी आम्हाला सर्व फिरवून दाखवलं. देवोने हनुमंताचे हाती, आम्हाला कविली सैन्य संपत्ती. असंख्य वानराची जाती, संख्या सर्वार्थी न करवे. रावणा, त्या गाव जाणाऱ्या हनुमंताच्या हातात आम्हाला दिलं. अनेक प्रकारच्या वानरांच्या जाती बघायला मिळाल्या, परंतु संख्या काही मोजता आली नाही रे बाबा. एक एक मरकट वधू पाहे दशकंठ. लंका बाधिती फोलकट, बळ उद्भट वानरा. रावणानं प्रश्न केलेला होता, नुसतेच रिकामे आलेत का बलवान आहेत? त्यानं सांगितलं, रावणा, प्रत्येक वानराच्या तोंडात मी एकच बघालोय, फक्त रावण दिसू द्या. काय? फक्त रावण दिसू द्या, मीच मारणार आहे. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वारकरी आहेत. नुसते पंक्ती जोडून भजनाच्या टायमाला झोपणारे नव्हत रे बाबा. लय भयंकर सैन्य आहे. सप्रभाकार सतोरण, विध्वंसा वया लंका भुवन. चौघापासी प्रताप पूर्ण, कोण कोण ते ऐका. हे बघा, आधीच्या ओवीत सांगितलं वीरवृत्तीनं सगळे भरलेले. वीरवृत्ती महत्वाची, मनोबल सर्वांकडेच आहे, परंतु यथार्थ सामर्थ्य सर्व लंका उद्ध्वस्त करण्यामध्ये. म्हणजे काय? तोरणासहित झेंडे फिंडे बांधलेल्या सगळ्या घरासहित लंकेला पालथ करण्याची ताकद असणारे रामाच्या सैन्यामध्ये 14 जण कोण कोण आहेत? श्रीराम आणि लक्ष्मण, घरचा भेदी विभीषण. सुग्रीव राजा विजयी पूर्ण, म्हणती क्षणे रावण निर्दाळो. राम आणि लक्ष्मण आणि आपल्याच घरातून गेलेला त्या ठिकाणी विभीषण आणि ते सुग्रीव राजे तर पिसाळवणीच करायला म्हटलं. नुसतं रावण बघू द्या, त्या ठिकाणी लंकेला उद्ध्वस्त करण्यासाठी हे टपलेले आहेत. लंका उपडून या समुळी, निक्षेपावया समुद्र जळी. हेची चवगे आतुरबळी, करावया होळी राक्षसा. अरे रावणा, लंकेला मुळासहित उपडून लंकेची होळी करण्यामध्ये हे 14 जण समर्थ आहेत रे रावणा.
जगती एकला एक रघुपती रावण वधून बाणाव्रती लंका भस्मांतीने उपाढे आणि रावणाला सांगितलं या तिघांच्या मदतीची गरज नाही, एकटाच राम एकाच बाणानं अख्ख्या लंकेच्या विनाशासहित रावणाला मारू पाहतोय. कुणाच्या पुढे बोलू लागला? रावणाच्या पुढे. पगार कुणाची घेतोय? रावणाची. कारण मार वानरायचा खालता. एक लक्षात ठेवा, कीर्तन कुणाचं करू लागला? रामाचं करतोय. वानरांच्या पंक्तीत आल्यानंतर पाकिस्तानात गेलं तरी रामकृष्ण हरीच म्हणावं, इतका परिणाम जे करतं त्याला संताची संगत म्हणावी. पद्धत वेगळी असेल, लक्षात ठेवा. राक्षसांना रट्टे देऊन पण करायला काय लावलं? भजन. रावणाला म्हणू लागला, रावणा तुझा तर काटाच काढते. अडवे आले या प्रधान इंद्रजित मकराचे कुंभकर्ण अति काय आदि पुत्र दळणे लंका भुवन भस्मांत. आणि रावणा तुला राम मारत असताना जर तुझं कोणतं बी कार्ट येऊ, कोणतं बी, इंद्रजित जरी आला, मकराक्ष जरी आला, कुंभकर्ण जरी आला, तर लंकेसहित तुझं मरण चुकणार नाही रे रावणा. राक्षसांची जाती व्यक्ती रणी करील समाप्ती. वाह! एवढा प्रतापी रघुपती एकला त्रिजगती दमू सके. त्यानं सांगितलं राक्षसांची जाती व्यक्ती. होय, राक्षसाची जातच ठेवणार नाही. व्यक्ती म्हणजे कशाला राक्षस म्हणते त्याचं बेन ठेवणार नाही. ही इतकी ताकद रामात आहे. रामाचा तो रामाची ती प्रतिज्ञाच आहे. काय हो? दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान दिवशी. राक्षसा आपलं काहीच ठेवणार नाहीत रावणा तुला. अशा प्रकारे त्या ठिकाणी शुकसारण बोलतात. प्रताप पुरुषार्थ गरजण स्वय बोलिया रघुनंदन प्रभाते रणकंदने करीन रावण वधार्थ. सर्व त्रिभुवनाला दमन करण्याच्या सामर्थ्यानं भरलेला राम. आणि त्या रामानं सांगितलंय, रावणा सकाळी उजडल्या बरोबर तुझ्या जिंदगीची संध्याकाळ केल्याशिवाय राहणार नाही. ऐकून सारणाचे वचन रावण झाला ती उद्विग्न. ते देखून त्याचे चिन्ह सांगे सारण हित वाक्य. नाथ महाराज सांगू लागले, एवढा वेळ सुख सारणाचं बोलणं ऐकल्यानंतर रावण चिंतेत पडला. कारण तू आता मरणार आहेस म्हणल्यास कुणाला बी चिंता पडणारच. रावण चिंतेत पडला. रावणाचा थोडासा चेहरा खाली पडला. त्याला वाटलं ही योग्य वेळ आहे उपदेश करण्याची. कारण इंजेक्शन द्यायला पण योग्य वेळ पाहिजे, तर औषध काम करीत असते. रावणाला हित उपदेश करावा आणि रावण रामाच्या भजनाला लावावा असं दिंडीत जाऊन आलेल्या आणि वारकऱ्यांचा प्रभाव असलेल्या शुक सारणाची बुद्धी विचार करते. युद्ध करिता दशशिर रणी नाटपती वानर निर्दाळोनी निशाचर लंकापुर विभांडती. आणि सारण त्या ठिकाणी रावणाला सांगू लागला, रावणा युद्ध जर वानरासोबत केलं तर रणी नाटोपती वानर. कुणाला बोलू लागला? लंकेच्या राजा रावणाला. काय म्हणू लागला? वानर तुला ऐकणार नाही, झाडाचा पाला खाणारे. अर्धा क्षण घडता
संताची संगती. वानराच्या संगतीमुळे, वानरांच्या सामर्थ्यामुळे, वानराच्या दिसलेल्या उत्साहामुळे शुक सारंग म्हणू लागला, रावणा नादी लागलास तर तुला वानर ऐकत. आता वारकऱ्याला लोक म्हणतील, तुम्हाला ते लोक जमू देत, तुम्हाला त्याच्यासारखं वागावं लागतं का? आपल्या दम दिसत नाही, आपल्या जातीवंतपणा दिसत नाही. जातीवंतपणा सारणानं ओळखला होता. सारण म्हणू लागला, वानरांशी युद्ध कल्लोळ सर्वथा सकळ करू नये. त्यांच्या नादाला लागला की काटा निघालाच. वानरा पुढे नुरे दळ, वानरासी नचले बळ, वानरासी युद्ध कलोळे सर्वता सळा करू नये. वानरांच्या पुढं दळ सोडू नका, वानरांच्या पुढं बळ दाखवू नका, वानरांच्या पुढं सळ होय कळ सुद्धा करायचा विचार करायचा नाही. का? मारायला मागे पुढे बघतच नाही. लंकेचा विनाश करतील आणि अख्खं वाटुळ केल्याशिवाय थांबणार नाहीत ती वानर. श्रीराम आणि लक्ष्मण शस्त्रास्त्रियाती प्रवीण, त्यासी सर्वथा न करवे राण, सुटल्या बाण प्राणांत. रावणाच्या कपाळावर चिंतेची चिन्ह दिसल्यानंतर सारणानं उपदेश चालू केलेला आहे. वानर इतके खतरनाक आहे आणि राम लक्ष्मण तर शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण आहेत, क्षणार्धामध्ये संपवतात रे बाबा. हेचीच घेरण कंदनार्थ करावया हर्षयुक्त, शास्त्रार्थ्याती उदित राक्षसात श्रीराम. आणि हेच चौघ जण राक्षसाचा अंत करण्यामध्ये शस्त्रास्त्राच्या यानं प्रवीण आहे. शस्त्रास्त्र चालवायचे कुणा कुणाला कळत होते? फक्त चौघांनी कळत होते, रामाला, लक्ष्मणाला, सुग्रीवाला आणि विभीषणाला. बाकीच्यांनी फक्त धोंडे दगडच कळत होते. बाकीच्यांनी कधी बुद्धी काढली नव्हती. एक लक्षात ठेवा बर, राक्षसांवरती प्रहार करण्यासाठी शास्त्र आणि शस्त्र कळणं गरजेचं आहे. त्यामुळे शुक सारंग फक्त चौघा जणांनी मोजू लागला. बाकीची गणतीत नव्हती असं नाही, बाकीच्यांची ताकद भयंकर होती. बाकीच्यांच्या नादी लागू नका, ते लंका विध्वस्त करतील, राक्षसांचा नाश करतील. पण रावणाला मारण्यासाठी, इंद्रजिताला मारण्यासाठी शस्त्रास्त्रांची माहिती असणं गरजेची आहे आणि ती यांच्याकडे आहे असं बोलतात. तैसेच वानर समस्त युती थांबवणी शिरगुणात, निर्धारा बजालंका नाथे आज्ञा पुसत आल्हादे. आणि तशीच बलवान सर्व वानर आहे. ती काय म्हणालीत, रामा तुम्ही थांबाव, फक्त मला आज्ञा द्या, फक्त मला आज्ञा द्या. रावण मारायला पहिला नंबर माझा, रावण मारायला पहिला नंबर माझा, अशी वानर बोलताना मी ऐकलंय. विजय ध्वजी वानर सेना, सुग्रीवे पाळिली जाना, निर्धारा बजा रावण अंगवन पावती. नाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो, ज्याची ग्रीवा सु आहे असा राजा असावा, ज्याचा भाव रामावर आहे असा राजा असावा. आणि असा राजा सुग्रीव, तो प्रजेला विजय ध्वजावरती प्रतिपालन करतो. होय, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. राजाचं लक्षण असलं पाहिजे जनतेला विजयाप्रती समर्पित ठेवणं. आपल्या भारताचा विजय काय हो? सत्यमेव जयते. मग जनता त्या सत्याला विजयात
परिवर्तित करण्यासाठी कटिबद्धतेच्या सामर्थ्यानं भरलेली आहे का? नाही. आमच्या भारतात असली भिकारी जगतेत जे चहा चिवड्यासाठी मत विकतात. आमच्या भारतात असले लोक अधिकारी आहेत जे पैसे दिल्यानंतर शपथ विसरून भ्रष्टाचार करतात. त्यांना विजयाप्रती जगण्याचं ज्ञानच नाही. का? ते ज्ञान उत्पन्न करण्यासाठी राजा सुग्रीव लागतो. ज्याचं चित्त रामाच्या चरणावर आहे त्याला सुग्रीव म्हणतात. आणि या ठिकाणी सांगतात मग रावणाचं निर्दलन करता येतं, नाही तर घरोघरी रावण निर्माण होतो. आणि अहंकारी जनता समाजाचं हित करण्याच्या दृष्टीनं निर्बल असते, दुबली असते. म्हणून राजा कसा असावा? विजय ध्वजावरती जनतेचं प्रतिपालन करणारा पाहिजे. म्हणून वानर झाडाचा पाला खात होते, पण एवढ्या रावण मीच बघतो म्हणण्याच्या विजय वृत्तीनं भरलेले होते. म्हणून रावणा, वानरांच्या समोर तुझं काही चालणार नाही. सुग्रीव राजा उठा उठी, उडी घाला त्रिकुटी, मारिला राक्षसांचा कोटी, अवघा शेवटी रावण. त्यानं सुग्रीव बघितलेला होता. म्हणला सुग्रीव राजा जरी असला तर घरात बसणारा पैकी नाही. राजा जरी असला तर घरात बसणारा पैकी सुग्रीव नाही. सुग्रीव उड्डाण करील, राक्षसांना मारेल आणि शेवटी रावणाला सुद्धा कानफटीत दिल्याशिवाय राहणार नाही. असो हा महावीरांची मात, एकला एक हनुमंत, करू पाहे तो लंका घात, त्याचा पुरुषार्थ मी तुम्ही जाणा. सुग्रीवाचा उत्साह सांगितला. आणि या सगळ्या वीरांचं जाऊ द्या म्हणले. तुम्हाला माहितीये की एकटा हनुमान आणि त्याचा पुरुषार्थ मी सांगायची गरज नाही. रावणा तुझ्या पाठीच्या गांधी आणखी कमी झाल्यात का? काल परवाच हनुमंतांना रटे दिलेत. अख्खं गाव जाळलंय. तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे सुख सारण सांगतायत. त्यासीन करावे रण, त्रिसत्य सत्य रावणा जाण, सीता देव निर्गताश्चरण, त्रत्य कल्याण पावसी. सुख सारणाने रावणाला हात जोडले सांगितलं तुला हित सांगालो. त्याच्याशी अजिबात रणांगण करण्याचा विचारच डोक्यातला काढून टाक. त्या रामाच्या पाया पडलास न शरण गेलाच तर सर्व हिताला प्राप्त होशील रे रावणा. सीता अर्पावी शिरण गुणाथ, या नागी चरणी ठेवित माथा, नक नक युद्ध कथा, प्राणांत व्यथा पावसी. सारण म्हणू लागला रावणा तुझ्या पाया पडतो. रामाला सीता अर्पण कर, रामाला सीता देऊन टाक. युद्ध नको नको नको, त्या युद्धाचं नावच काढू नको. अशा प्रकारे सारण बोलतोय. सीता देवोनी आवश्यक, सखा केलिया रघुकुळ टिळक, सार्थक लोक परलोक, परम सुख पावसी. अगोदरच्या ओळीत रावणाला सांगितलं प्राणांत व्यथा पावसी. युद्धाच्या जर भानगडीत पडलास तर मरशील. एक अधिकारी राजाच्या पुढे बोलू लागला. का? वानरांच्या सामर्थ्याचा प्रभाव. सज्जनाचं सामर्थ्य इतकं असलं पाहिजे, दुष्टाच्या समोर दुष्ट बोलत असताना सुद्धा सत्यच बोलला पाहिजे. त्याला सज्जनाच्या अस्तित्वाचा प्रभाव म्हणा. आजकाल
तथाकथित सज्जन सुद्धा दुष्टाच्याच सामर्थ्याचं वर्णन करतात आणि कीर्तनात सुद्धा एखाद्याचं वर्णन करण्यात अर्ध कीर्तन घालते। एवढ्या वेळात त्यानं वर्णन कुणाचं केलं? रामाचं केलं। आणि आता रावणाला सांगितलं, रावणा तू जर सीता रामाला अर्पण केलास ना तर इहलोक आणि परलोक त्याचा धर्म लय भारी आहे म्हणले। त्याला जगताना बी खायला गोड, मेल्यावर बी त्याचं होतंय गोड, मेल्यानंतर बी जेवण गोड आणि त्याचं सगळंच गोड म्हणला। फक्त काय करावं लागतंय? होय, गोड तुझे रूप, त्या गोड रूपाच्या जाऊन पाया पडावं लागतंय रे रावणा। अशा प्रकारे शुक सारण बोलतात। हितपथ्य सत्य पूर्ण ऐकली सरणाचे वचन, रावणवधे दुराभिमान, दुष्ट दुर्जन दुरुक्ती, सारणानं इहलोक आणि परलोक साध्य होईल असा हित उपदेश केला। परंतु सांगताय रावणवधे दुराभिमान। दुराभिमान म्हणजे वाईट करणारा अभिमान लोकांमध्ये असतो। म्हणून हित पथ्य, हिताची गोष्ट पथ्यावर पडत नाही। जसं म्हणतात ना, कुत्ते को घी हजम नाही होता। घी म्हणजे तूप जर कुत्र्याला चारलं तर ते त्याला पचत नाही। दोष तुपाचा का त्याच्या पचन संस्थेचा? तूप पचवण्याची त्याची अवकात नसते, तसं जगाला चांगला उपदेश पचवण्याची त्यांची अवकात नसते। किती जरी चांगलं सांगितलं ना तर कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं। तसं रावण दुष्ट असणारा, दुर्बुद्धी असणारा रावण शुक सारणाच्या बोलण्याचा विपरीतार्थ काढून कशा प्रकारे त्या ठिकाणी बोलतोय ऐका। देव दानव गंधर्व युक्त सुरेंद्र आलिया पाया पडत, तरी सीता न करी मी निर्मुक्त, जाण निश्चित सारणा। रावणानं सांगितलं देव दानव गंधर्व सूर असुर सिद्ध चारण कुणी जरी आलं, काही लोक म्हणते दाखा महाराज उघडून जरी पारला तर आम्ही पारावर येत ना का? उपजोणी करंटा। तशा प्रकारे अद्वैत वाट ओळखण्याबद्दल अपंग असणारा रावण म्हणू लागला, मी सीता सोडितच नाही। शिवालिया त्रिशूळ युक्त ब्रह्मा आलिया शापदेत, ऐसाही मांडला प्राणांते, सीता निर्मुक्त मी न करी। रावण भेलेला आहे, भेलेल्या अवस्थेत सुद्धा दुराभिमान सुटत नाही। म्हणला मी ज्या महादेवाचं भजन करतोय तो डमरू त्रिशूळ घेऊन महादेव जरी आला तरी मी गुरुच ऐकणार। ब्रह्मदेव जरी शाप देत आला, शाप देत का? त्याला वाटल ना असलं नालाय कसं माझ्या खानदानात जन्मलं, त्यानं काही जरी म्हणला तरी माझी सरली आहे म्हणला, मी सीता सोडितच नाही। तू तव भेड ही नदीन देखो निवानराचे सैन्य, भय घेतले दारुण कंपायमान बोलसी। स्वराच्या उलट्या बॉम्बा। म्हणला तू हीन दीन आहेस, वानरांचं भय घेतलेलं आहे, लट 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 कापाय लागलास आणि भित्र्यासारखं बोलायलास। भेने भय मनसी आता सीता अर्पावी रघुनाथा, हे तव तुझी सभय कथा, मी सर्वता नायिके। भेणे भये म्हणसी आता, त्यांनी मारले म्हणून भीतीनं बोलायला लागलास की सीता अर्पावी
रघुनाथ, नाही तर तू कोण्या लायकीचा आहेस मला माहिती आहे की. आजपर्यंत पगार खाताना कधी मला चांगलं सांगितलंस का? खरे क्यू अचानक एखादं जर म्हणू लागलं चांगलं वागावं लागतंय तर काहीतरी कारण असते. तस ही तुझी सभय कथा आहे. कोणतीही कथा सांगत असताना कथा सांगणाराचा उद्देश जर स्वार्थाने भरलेला असेल तर आश्रयाला असलेली कथा ही तुमची व्यथा दूर करण्यासाठी समर्थ असत नाही. हे रावणाला कळू लागले, आम्हाला कळत नाही. लोक कथा होय उग समाज घडवावा म्हणून एखादं कथा ठेवतंय आणि दक्षिणा मिळते म्हणून एखादं सांगतंय. दोन्हीलाही रामाचं देणं घेणं नसतंय आणि समाज बी उग टाइम जाते म्हणून ऐकते. अशात कल्याण होत नाही. काय ऐकावं तर ज्यामध्ये काहीतरी आश्रय. रावण म्हणू लागला तू जे बोलतोयस बघ आपण आपलं कल्याणाला आश्रित असावं. रावण म्हणू लागला तू तुझ्या भीतीपोटी बोलायलास, त्यामुळं भीतीनं सांगितलेली गोष्ट मी ऐकणार नाही. आता कळले मज तत्वता श्रीरामाना करी तुमच्या घाता, दोघे सोडविले जिवे जाता, या लागी सीता तू दे म्हणसी. रावण इतका साधा नाही जितका आपण समजतो. रावणानं शुक सारणाच्या बोलण्याचा तर्क असा मांडला की त्यांना पुन्हा कीर्तन करता येणार नाही. लोक असा तर्क मांडतात की तुमचं रामायण बंद पडलं पाहिजे. रावण काय म्हणला, तुम्हाला त्यांनी जिवंत न मारता सोडलंय आणि जिवंत सोडलेल्याच्या उपकारामुळं तुम्ही त्यांच्या कीर्तीचं खोटं वर्णन माझ्या पुढं करतात. अनुसरला श्रीरामाकडे त्याचे भयबद सांगसी गाडे, जे जे बोलसी ते कुडे दोन्ही भाडे नपुसंक. तुम्ही रामाला अनुसरलात म्हणून रामाचं भीती मला दाखवतायत. दोघं सुद्धा बोलत असताना कुठं बोलतायत, योग्य मनातून बोलत नाहीत. भ्याड आहात, नपुसक आहात, अशा प्रकारे रावण बोलतोय. जो ज्याचे राखी जीवित तो त्याचा होया त्याप्त, या लागी तू म्हणसी येथे सीता निर्मुक्त करावी. होय, जो ज्याचा जीव राखतो, जीवदान दिलेलं ज्यानं जीवदान दिले त्याच्या बाजूने माणूस बोलत असतं. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी मला सीता अर्पण करायला सांगतात असं बोलतायत. आता तुम्ही दोघे जण श्रीरामाचे आप्त पूर्ण, माझ्या मुसमुख माझे अवगुण, अति कठीण अनुवादी. तुम्ही रामाचे आप्त आहे, तुम्ही रामाची जवळ आहेत म्हणून माझ्या पुढं तुम्ही माझे अवगुण मनाला म्हणला. माझ्या पुढं बसल्यावर मलाच नालायकून मरतोसन, अशा पद्धतीचं अतिशय कठीण हे सूत्र आहे. रामाचा जो आप्त असतो ना तो रावणाला कठीण बोलतच असतो आणि रावणाला शहाणं म्हणतो ना तो रामाचा आप्त असतच नसतो. ही सूत्र आहे, त्यामुळे सूत्राचं विवेचन रावण करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. राजदोष जे अनुवाद ते अपराधी, शास्त्र नीती दंड पावला माझे हाती, पाप मूर्ती तुम्ही दोघे. रामाच्या बाजूने आल्यामुळं शास्त्रातलं सांगू लागले. शास्त्रातलं सांगितलेलं पचल त्याला राक्षस म्हणत नाही. राक्षसानं उलटी पोती वाचायला सुरू केली. मला त्यांच्यात उलटच असते. त्यानं काय म्हणला, राजाचं दोष जो बोलतो तो पापी असतो. होय, आणि लोकशाहीमध्ये राजावर टीका करायचा अधिकार आहे, पण ज्याच्या पचनी पडत नाही ती काहीतरी लावून म्हणते. असो, त्यानं त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही दोघं पापी आहात, तुम्हाला मी आता मारतो. वीर्यश्वर्य बळ संपूर्ण वैरी
माझे अनुवादता वगुण वंध्य संपूर्ण तुम्ही दोघे. वीर्य, शौर्य आणि संपूर्ण बळाचं वर्णन तुम्ही शत्रूच करायला लागलात आणि माझ्या मात्र काय अवगुण म्हणायला लागलात, मला मरतोय म्हणायला लागलात. मग मात्र मी तुम्हाला मारतो. सत्य विवेक पूर्ण न करिता चिरावण मधावया शुक सारण शस्त्र सज्जुन उठिला. सत्य आणि असत्याबाबतचा विवेक विचार न करता रावणानं हातात शस्त्र घेतलं आणि रामाचं कीर्तन करणाऱ्या शुकसारणाला मारू लागला. रावणावधिती मांडर गाणाईसे अनुवादता दोघे जण तुमचा गेहीन मी प्राणी पक्षपाती पूर्ण रामाचे. रावणाला वानर मारतीत असलं बोलायला म्हणला रामाची बाजू घेऊन मी तुम्हाला मारतो. अवध्य पूर्ण श्रीरामे दिधने सोडून त्यांचे मी केली करी हनन लज्जायमान रावण. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. एवढा वेळ शुकसारणानं कुणाच्या कीर्तीचं वर्णन केलंय? रामाच्या. आणि रामाच्या कीर्तीचं वर्णन करणाऱ्याला मारू देईल का बरं राम? रावणानं हातात शस्त्र घेतलं होतं शुकसारणाला माराव म्हणून, पण बुद्धिदाता श्रीराम. रावणानं विचार केला रामाच्या इथं गेल्यानंतर रामानं मारायला पाहिजे, पण रामानं मारले नाही. कारण कोण आहे? हेर आहे. हेर मारू नये म्हणून रामानं मारले नाही, त्यांना मी मारणं ते बरं राहणार नाही. ते बरं होतं त्याच्या दृष्टीनं, कारण हे रामाच्या बाजूने बोलले होते. परंतु राम भक्ताचा प्रतिपालक आहे. ते रामाचे भक्त जरी नसले तर रामाच्या भक्तांचं रामाचं वर्णन केलंय, म्हणून त्यांना रामाने रावणाच्या बुद्धीवर परिणाम करून वाचवलेलं आहे असं सांगतात. परी रावण गवळोणी सुख सारणी कोपी म्हणे काळे वदन मुख परतोलन दावावे. अशा प्रकारचा विचार केला रावणानं. सांगितलं अजिबात पुन्हा तोंड दाखवायला येऊ नका म्हणून हाकलून दिले. जय शब्द रावण स्तुती करोणी सुख सारण पुढती रावण पडला चिंतावृती सबळ रघुपती देखोणी. रावण वश केला महाराज सुखसारणाला. सुखसारणाला वश केल्यानंतर त्यांनी म्हणले जीजी हुजूर आप लय बडे. काय म्हणणार आहे आता मरणाच्या पुढं? सुखसारण पळाले तिथून. सुखसारण गेल्यानंतर रावणाने विचार केला रामचंद्र प्रभू बलवान आहेत, आता माझं काही खरं नाही याची चिंता करतोय. गेली आज सारण चिंता व्रती पडे रावण शार्दूल चार विचक्षणी धाडी कपी सैन्य गणामया. शुक आणि सारण गेल्यानंतर रावणानं विचार केला आणि जो काही शार्दूळ आणि चार आहे त्याला जवळ बोलून पुन्हा रामाचं सैन्य मोजण्यासाठी पाठवतोय. माझी प्रबळ बाळ लघु लाघव्याती कुशळ या लागिना शार्दूळ वानर दळगणू आला. अतिशय चार कार्यामध्ये कुशल असणारा बलवान असणारा. गुप्तचर विभागाचे अधिकारी फार हुशार असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोण होते ते? अतिशय पटाईत होते काम करण्यामध्ये.
तशा प्रकारे गुप्तचरामध्ये तो शार्दूल होता. त्यानं लगेच वेश बदलला आणि वानरांचं सैन्य मोजण्यासाठी आला. शार्दूळ जवस्वय पहात तम वानर सैन्य संख्यात गणावया वाचा चित्त जिथीचा तेथ पांगुळला. शार्दूळ स्वतः वानर सैन्याकडे बघू लागला तर वानर सैन्य असंख्यात असंख्य असं वानर सैन्य बघितलं. जिथले तिथं त्याची आईस्क्रीम झाली. कसं मोजाव. शार्दूळ येताची देखून विभीषणे धैला ओळखून नेला दृढपाशी बांधून रघुनंदन सभेसी. शार्दूळ आलेला बघितला आणि शार्दूळ बघितल्या बरोबर त्या ठिकाणी विभीषणानं पकडला आणि पकडल्यानंतर बांधून रामाच्या सभेकडे विभीषण शार्दूळाला घेऊन जातात. आणि ते दृढ मुष्टी लाता देती कटी पृष्ठी. श्रीराम कृपाळू जगजेठी कृपा दृष्टी सोडी. वानरांनी विचार केला. म्हणले पहिलं सापडलं डायरेक्ट रामाकडे नेलं. रामानं दिलं सोडून. आमचे हात कवा मोकळे व्हावे म्हणले. ती नेण्याच्या आधी एक जण लाथ मारू लागले, एक बुके मारू लागले, एक पळत येऊन ठेसू लागलं. हात मोकळे करून घेऊ लागले. कारण हे हात चुकलेले दगडाच्या वर्षावाला. पाकिस्तानचा माणूस इथं सापडल्यास गावातले रुंड्यानं मारतील का नाही. का देशभक्ती जिथं तिथं शत्रू सहन केला जात नाही म्हणतात. आणला ती संकटी चार मारण्यासाठी काय ते वाढीव होई मोठी बुद्धी करंटी अल्पक. अतिशय त्या ठिकाणी संकटामध्ये सापडलेले शत्रू हेर धरून आणला. रामाने विचार केला याला मारून काय फायदा आहे. बघा असं सोडायचं नसतं बरं आतंकवाद्याला. राम सोडित नाहीत. पण राम सगळ्यांनाच मारायचं असल्यामुळे सोडायले. होय गिरणीत टाकायचं जे आहे एवढं घेऊन जाण्यापेक्षा सगळं पहिलीच टाकून द्यायचंय ना. मी हे रामायणाच्या बाहेर जाऊन सांगायलोय कारण हा भावार्थ आहे. लक्षात घ्या. शत्रूला सोडणं हा शहाणपणा नव्हेच. जर तो असता तर बहिलोल खानाला सोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणले नसते का सोडलं म्हणून. त्यावेळेस वेडात मराठे वीर दौडले सात. त्यांनी त्याला मारलं की नाही. 7 जणांना मारावं लागलं. का शत्रूला माफी करायची नसते पण सगळ्यांनाच मारायचं असल्यामुळे राम म्हणले यांना एक दोन जणांना मारणं ही अल्पबुद्धीचं लक्षण आहे म्हणून मारत नाही. श्रीरामे शार्दूळ पाचारुण दाखवून वानर सैन्य त्यासी देवोनी सन्मानी दिधला सोडून साक्षेपे. रामाने शार्दूळाला बोलवलं. सांगितलं काय पाहिजे. म्हणला मला सैन्य बघायला आलोय. सैन्य बघायला आलाय तर फिरविलं. आधीच वानरांनी कंबर बकाड थोबाड पिबाड शेकून काढलेलं होतं. मार खाल्लेला होता. सगळं सैन्य बघितलं. जीव खाऊ घातलं दिलं हाकलो. श्रीरामे सोडताची देख घेऊन वानरांचा धाकी शार्दूळ लंके सम्मुख गेला दशमुख ठाकोणी. रामांनी सोडल्या बरोबर वानराचा धाक घेतलाय. कारण रामापाशी मार नव्हता. वानरासाठी दुसरं काही नव्हतं. वानरापाशी वानरांनी मारलेलं होतं. शार्दूळ 120च्या स्पीडनं पळाला रावणाच्या पुढं आणि रावणाच्या पुढं जाऊन कीर्तन कराय सुरू. सर्वांगी रुधिरोक्षित शार्दूळ देखून या इथे दचकला लंकानाथ बुळुद्बुथ वानरे. रावणाच्या पुढे उभा असलेला शार्दूळ बघितला. शार्दूळाच्या कानपट्टीत दिलेलंय. शार्दूळाच्या नाकातून रगत आलंय. शार्दूळाचे दात पडलेत. शार्दूळाच्या पाठीचे कपडे फाटलेत. मागून सालपट निघालेत.
शार्दूळ लाकू लागला, रगत गळू लागलं. आता काही सांगायची गरज आहे का? म्हणजे हे काम कोणाचं आहे? बळ अद्भुत वानरा रावण दचकन दचकला. शार्दूळाचा ती पुरुषार्थ त्यासी वानरी घातली लात. वाह! रडत पडता ती पुंथत आला थकत सभेसी. शार्दूळाचा अति पुरुषार्थ, अतिशय पुरुषार्थवंत शार्दूळ आहे, बलवान. परंतु त्याशी वानरी घातली लाथ. वानरांनी विचार केला काही केवढा आहे काय नाही. होय, अहो अंगावर कपडे नसणारे राम, पण माझे श्रीराम. कारण श्रीमंत कुणी जरी असला तर त्याला बाप मानता येत नाही, आणि आडवा आला तर लातच द्यावी लागते. त्याच्यामुळं राक्षस केवढा जरी मोठा असला तर आम्हाला त्याचा संबंध नाही, आम्ही लातच मारणार. ही जातीवंत रामभक्ताचं लक्षण आहे. ठेसून काढलेला शार्दूळ बघितला, रावण म्हणला कणालय कुतालय वानर लय बलवान आहेत. श्रीराम कटकी चार पण नचले विभीषणा भेण. तो धरिता दृढ बांधून रघुनंदन सोडवीत. श्रीरामाच्या कटकामध्ये चारपणा जमतच नाही. नचले विभीषणा भेण. कारण पाठवायला आपण, धरायला विभीषण, मारायला वानर आणि सोडायला राम, आणि तिकडून आल्याशी येऊन करायलेत कीर्तन. हा, एका जनार्दना शरण रावणी पाहता वानर सैन्य. श्रीराम करील छत्र भंजन अनुसंधान बाणे के. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत, माय बापांनो, श्रावणे पाहता वानर सैन्य. रावण उद्याच्या अध्यायामध्ये काय करणार आहे? गच्चीवर जाऊन वानराचं सैन्य बघणार आहे. त्याची सावली सुद्धा रामाला वानरांच्या सैन्यावर जमणार. रामचंद्र प्रभू त्याच्या छत्राचं वंजन करतील अनुसंधानानं. तुमच्या पती लक्ष्मीचा जाणत असेल, तुमच्या केसा केसावर रामाची सत्ता आहे. संरक्षण करणारा राम आहे. फक्त त्या रामाचं बनासनात महाराज म्हणतात, ऐसे गोड निरूपण श्रुती भावे सावधान. एका जनार्दना शरण रामायणाती रम्य. ऐसे गोड निरूपण. अशा प्रकारचं अतिशय गोड असं निरूपण आहे माय बापांनो. फक्त श्रोत्यांनी सावध व्हावं. जनार्दन स्वामी वाढणार आहेत आणि कथेमध्ये राम घ्यायचा आहे. अतिशय गोड अशी ही रामायण कथा आहे. माय बापांनो ऐकावी. रम्य रामायणाची कथा रमणीय वाल्मिक वक्ता अनागत भाष्य मदला कथा. साधू संता सुखकारी. ही रम्य अशी रामायणाची कथा आहे, जी अनागत असं भाष्य वाल्मिक ऋषींनी वदलेलं आहे. वाल्मिक हिचे कर्ते आहेत. आणि साधू संता सुखकारी. अतिशय रमणीय अशी रामाची कथा आहे, जी साधू संतांना सुख देणारी आहे. माय बापांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळे इथं राहणारा प्रत्येक जण जातीवंत, जातीनं संत आहे. आता फक्त जातीवंत बनणं गरजेचं आहे. जातीनं संतच आहे. कारण विठ्ठल माझे कुळीचे दैवत
आणि विठ्ठलाच्या भक्ताला संत म्हणतात जे रामायण ऐकतात. माय बापांनो, सर्वांनी अतिशय रम्य रमणीय रसाळ अशी अंतकरणाला सुख देऊन अंती रामापाशी नेणारी ही कथा आहे असं ग्रंथ करते सांगतात. कथा सकामासी गोड निष्कामाचे पुरवी कोण, सदाशिवासी सुख सुरवाण, गोडाही गोड राम कथा. कथा सकामासी गोड निष्कामाचे पुरवी कोड. सकाम व्यक्ती असेल, होय, पुण्य व्हावं म्हणून कथा ऐकायला आला तर त्याला सुद्धा गोड लागणारी आहे. आणि गोड इतकी लागणार आहे की रामावर आवड निर्माण होईल इतकं पुण्य जोडणार आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि मग निष्कामपणे जर कथा ऐकली तर निष्कामाचे पुरवी कोड. निष्कामाचे व्यक्तीचे कोड काय हो? काय काय कोड असणार आहे जीवनाला? जे जे कोड असेल, राम मिळवण्याच कोड असतं निष्काम व्यक्तीला, दुसरं काही नाही. रामाची कथा म्हणजे सभाई अभ्यंतरी अशा प्रकारे श्रीराम कोंदलेली ही कथा आहे. त्यामुळे निष्काम व्यक्तीची चिंता तर आवडीने भावे, हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व समर्पक भावनेनं रामायण ऐका. तुमच्या संसाराची चिंता सुद्धा राम करतात. का? चिंता करणाराचाही संसार चालतो, न करणाराचाही चालतो. फक्त एकच आहे, चिंता करणाराच डंगर स्वतः वडीत आहे आणि चिंतन करणाराच प्रभू करून घेतात. निष्कामाचे पुरवी कोड, सदाशिवासी सुख सुरवाड. ही कथा सदाशिवाला सुख देणारी आहे. महादेव स्वतः या कथेपासून सुख घेतात. अशी गोडाही गोड राम कथा. जगाला साखरेमुळे गोड लागतं, पण साखरेला सुद्धा रामामुळे गोडी आहे. अशा प्रकारे सर्व जगाला गोड असणाऱ्या साधू संताला सुद्धा गोड वाटेल अशी रामाची कथा आहे. भाग्यवंत माय बापांनो, अवश्य श्रवण करावे असं ग्रंथकर्ते सांगतायत. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा श्री भावार्थ रामायण युद्धकांडे काकार टीकाया 4 प्रेरण नाम प्रथमाध्याय पुंडलीक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. रामकृष्ण हरी. आज युद्धकांडाचा पहिला अध्याय आपण हा YouTube वरती अपलोड करत आहोत. आणि सर्व YouTubeचे श्रोतेजनांना विनंती आहे, आस्था भावार्थ रामायण या नावाचं प्ले स्टोअर वरती ऍप आहे. ज्या ऍप वरती दररोज एक अध्याय येणार आहे. कधी एखाद आम्ही त्यामध्ये नित्य नियम पाळू, निश्चितच पाळू. आणि त्या ठिकाणी सर्वांनी नाममात्र काही जर शुल्क दिसेल ते भरून त्या ठिकाणी सर्वांनी दररोज कथा ऐकायची. आणि कसल्याही प्रकारे YouTube वरती शोधत बसायची गरज नाही. आपापलं स्पेशल ऍप आहे आणि त्यामध्ये सिस्टमॅटिक सर्व त्या ठिकाणी एकानंतर एक अध्याय अपलोड केले जातील. भाग्यवंतांनो, श्रवण करा, इतराला श्रवणाला लावा. गोडाही गोड रामकथा, त्या रामकथेचं निरूपण श्रवण करावं ही विनंती आदरणीय भक्तरामजी हडपे गुरुजींनी या ठिकाणी वाचन केलेलं आहे. आणि सुभाषजी महाराज हडपे यांनी सुंदर असं वाचन केलेलं आहे. आणि अविरत अखंड त्यांचं वाचन आपल्याला अनुभवायला मिळेल. रामकृष्ण.